सर्वप्रथम माझ्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज आपण बनवतोय रमजान ईद स्पेशल आणि उन्हाळा विशेष, ज्याला तुम्ही एकदम उत्तम प्रकारचं डेझर्टही म्हणू शकता, ते म्हणजे शिरखुर्मा आणि गुलगुले. अतिशय पौष्टिक ही रेसिपी प्रत्येकाला आवडते, प्रत्येक घरामध्ये आवर्जून बनवली जाते. हे वरून कुरकुरीत तर आतून मऊ लुसलुशीत तयार होणारे गुलगुले कसे बनवायचे, त्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या, शिरखुर्मा अगदी परफेक्ट चवीचा, परफेक्ट कन्सिस्टन्सीचा होण्याकरिता कोणत्या गरजेच्या टिप्स वापरायच्या, कोणत्या चुका टाळायच्या, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला तर करते. मग लगेचच रमजान ईद स्पेशल शिरखुर्मा आणि गुलगुले बनवायला सुरुवात करूया. तर सर्वांत अगोदर आपण दोनही पदार्थांची पूर्वतयारी करून घेऊ. पहिले शिरखुर्मा बघू. तर त्याकरिता 1 वाटी खारीक मी फोडून घेतली, यातील बी आणि देठाचा भाग काढून टाकलाय. तो एखाद्या खोलगट डिशमध्ये किंवा मग बाउलमध्ये काढून घेऊ. पाव वाटी घेऊयात बदाम, साधारणतः 15 ते 20, 10 ते 12 काजू. आता हे संपूर्ण एवढे सारे ड्रायफ्रूट जे असतात ते खूप उष्ण असतात, तर ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, म्हणून मी एका खोलगट डिशमध्ये काढून घेते. 15 ते 20 पिस्ता, 15 ते 20 काळे मनुके, याऐवजी साधे रेग्युलर मनुके वापरले तरीही चालेल. 3 चमचे चारोळी घेतली. आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण कोमट पाण्यामध्ये भिजत घालू. कोमट पाण्यामध्ये भिजवते कारण हे पटकन भिजावे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रीच हे भिजून ठेवा नॉर्मल पाण्यामध्ये. आता गुलगुल्यांची तयारी करूयात. त्याकरिता 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला. हा भिजवण्याकरिता अर्धा वाटी पाणी घेतलं. दोन्ही साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ, कारण गुळाला थोडंसं पाणी लागलं की तो लगेच विरघळायला सुरुवात होते, म्हणून गूळ आपल्याला या ठिकाणी पूर्णतः विरघळून घ्यायचा आहे. तर बघा, काही तासानंतर आपले संपूर्ण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे भिजलेले आहेत. या बदामाची साल बघा अगदी सहजरित्या सेपरेट होतीये, तर ती आपण काढून टाकू, कारण बदामाच्या सालीमध्ये खूप सारी उष्णता असते. सध्याला उन्हाळा आहे, तर उष्णतेचा त्रास व्हायला नको. सेम पद्धतीने पिस्त्याचे आणि शक्य तेवढ्या चारोळीची देखील साल काढून टाकले. हे बाकी साहित्य असंच पाण्यातून निथळून घेतलं. आता घेतलेल्या संपूर्ण ड्रायफ्रूटचे आपण शक्य तेवढे बारीक बारीक तुकडे करून घेऊ. यामुळे शिरखुर्मा दिसायला जास्त छान दिसेल आणि कमी ड्रायफ्रूट्स वापरले तरी देखील प्रत्येक घासामध्ये याचा स्वाद अगदी परफेक्ट व्यवस्थित उतरेल. तर हे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. खारकीचे देखील छोटे छोटेसे तुकडेच करून घेऊ. बघा, या पद्धतीने संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं कटिंग करून झालेलं आहे. मनुके आणि चारोळी फक्त मी कट केलेली नाही आहे किंवा बारीक केलेली नाही आहे. आता लगेचच दूध गरम व्हायला ठेवूयात, कारण शिरखुर्मा म्हटलं तर दूध हे लागणारच आहे. तर त्याकरिता एखादी जाडबुडाची कढाई किंवा पातेलं घ्यायचं. हे घेतलेलं साहित्य 1 ते 1.25 लिटर दुधाकरिताचं आहे, तर त्यामुळेच मी या ठिकाणी 1.25 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे आपल्याला अगदी थोडंसं आटवून घ्यायचं आहे. शिरखुर्म्यामधील सर्वात पहिली टिप्स, दूध हे जास्त आटवलेलं नसतं. आता ते गरम होत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं. तूप तुम्ही कोणतंही वापरू शकता. आता हे हलकंसं वितळायला सुरुवात झाली की लगेच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू. हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहे, यामुळे याचा फ्लेवर, चव जी असते ती तर बदलतेच, पण याच सोबत हे पचनास देखील हलके होतात. कारण जे मुस्लिम बांधव असतात त्यांनी पूर्ण 1 महिन्याचा उपवास धरलेला असतो, तर त्यांच्या पचनामध्ये लगेचच इतकं जड अन्न येऊ नये याकरिताच, परंतु त्यांची जी एनर्जी लॉस झाली आहे ती देखील भरून निघावी याकरिता हा शिरखुर्मा केला जातो. आता त्याकरिता आपण हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे तुपामध्ये फ्राय करून घेऊ. तर बघा, चारोळीचा, बदामाचा हलकासा तांबूस रंग आला की समजायचं हे व्यवस्थित परतलं गेलंय. लगेच एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ. हे ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे याला खूप छान असा हलकासा क्रंचीपणा येतो, जो शिरखुर्मा खाताना जबरदस्त लागतो. पुन्हा एकदा सेम पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून शेवाई देखील भाजून घेऊ. तर 1 लिटर दुधाकरिता 50 ग्रॅम शेवाई घ्यायची आहे. सुरुवातीला हाताने थोडीशी कुस्करून घ्या, यामुळे ती भाजणं जास्त सोपं जाईल. या शिरखुर्म्याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये बारीक शेवाईच वापरली जाते, आपली रेग्युलरची शेवाई वापरत नाही. ही तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल आणि हिला भाजायला जास्त वेळही लागत नाही, कारण ही अगोदरचीच थोडीशी भाजलेली असते. हिला रोस्टेड शेवाई असं म्हणतात. आपल्या शेवाईला हलकासा तांबूस रंग आला की ती देखील व्यवस्थित भाजली गेली असं समजायचं. तर एवढ्या वेळामध्ये बघा, आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. तर मी कढाईवर चमचा जो आहे तो असा आडवा ठेवलेला होता.
यामुळे बघा आपलं दूध अजिबात उतू जात नाहीये. दुधावर जी मलाई येते ती चमच्याला चिकटते आणि यामुळे दूध अजिबात उतू जात नाही. तर बघा आपलं दूध देखील या ठिकाणी तयार झालंय. यापेक्षा दूध हे जास्त घट्टसर नसावं, बस इतपतच छान असं खळखळून उकळी काढून घ्यायची. साईडला जर मलाई चिकटलेली असेल तर ती व्यवस्थित काढून घ्या आणि दुधामध्येच मिक्स करा. आता आपण यामध्ये लगेचच ड्रायफ्रुट्स घालणार आहोत, तर त्यामुळे मी शेवई हाताने थोडीशी कुस्करून घेते, कारण ही आता थंड झाली आहे तर मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. संपूर्ण जिन्नस बघा आपले व्यवस्थित असे तळले गेलेले होते. ते आता दुधामध्ये घालूयात. त्यापूर्वी मी दुधामध्ये थोडीशी केसर काडी घालते, यामुळे आपल्या शिरखुरम्याला रंग छान येईल, पण हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आणि मागील वर्षी मला कमेंट्स आली होती की प्रॉपर मुस्लिम लोक जे शिरखुर्मा करतात त्यांच्या शिरखुर्म्याला एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध असतो, तर तो कोणता? तर ते आहे केवडा इसेन्स. तर हे इसेन्स तुमच्याकडे जर असेल तर 4 ते 5 थेंब टाका, यामुळे खूप मस्त असा आपला शिरखुर्मा तयार होतो. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं ढवळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि लगेच यामध्ये हे तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रुट्स आणि शेवाई घालूयात. शेवयाची खीर आणि शिरखुर्मा यामध्ये हाच तो मेन फरक असतो. आपण शेवयाची खीर जेव्हा करतो त्यावेळेला शेवई भाजल्यानंतर त्यामध्ये दूध टाकतो आणि लगेचच तिला भरपूर सारं शिजवून घेतो. तर शिरखुर्म्यामध्ये सर्वात शेवटी शेवई घातली जाते आणि ती अगदी जरा वेळच शिजवली जाते. आता यामध्ये चवीनुसार साखर घालूयात. मी साधारणतः पाव कप घातली आहे. वजनी प्रमाणामध्ये 20 ग्रॅम. पुन्हा एकदा हे ढवळून घेऊ आणि अगदी जराशी हलकीशी उकळी काढून घेऊ. आपला मस्त असा क्रीमी सुमधुर शिरखुर्मा या ठिकाणी तयार झालाय. सर्वांत शेवटी यामध्ये वेलची पूडही घातली. ही या शिरखुर्म्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. गॅस बंद करूयात आणि तयार झालेला शिरखुर्मा आवडत असल्यास गरम गरम किंवा माझ्या पद्धतीने थंड करून सर्व करूयात. आता हा मी जरा वेळ साईडला ठेवून देते, कारण आपल्याला गुलगुले बनवायचे. तर त्याकरिता खलबत्त्यामध्ये 1 चमचा बडीशोप, 1 चमचा खसखस घातली. खसखस आणि बडीशोप दोनही थंड गुणधर्म देणारे पदार्थ आहेत. आता हे आपण पहिले हलकेसे क्रश करून घेऊ, यामुळे याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा गुलगुल्यामध्ये उतरतो. गुलगुले जास्त स्वादिष्ट लागतात. एवढ्या वेळामध्ये आपला गूळ देखील व्यवस्थित विरघळला गेलाय. आपण व्यवस्थित गूळ बारीक किसून घातलेला असल्यामुळे हा पटकन विरघळतो. आता यामध्ये कुटून घेतलेली बडीशोप आणि खसखस घालू. सोबतच चवीनुसार किंवा पाव चमचा मीठ घालायचं, यामुळे गुलगुले जास्त चविष्ट लागतील. 1 चमचा सुंठ आणि इलायची पूड आणि गरजेनुसार गव्हाचं पीठ. सुरुवातीला ज्या वाटीने मी गूळ मोजून घेतला त्याच वाटीने हे गव्हाचं पीठ घेतलंय. तर बघूयात आता हे किती लागतं. अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेतलेलं होतं, कारण हे गुलगुल्याचं मिश्रण आपल्याला जास्तच पातळही नकोय किंवा जास्तच घट्टसरही नकोय. जास्त घट्टसर असेल तर गुलगुले आपले छान असे जाळीदार हलके फुलके होणार नाही आणि पातळ असेल तर चपट्या आकाराचे होतील. आता ही दुसरी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं होतं, यातील फक्त अर्धाच वाटी पीठ घातलं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर बघा 1 वाटी गूळ, अर्धा वाटी पाणी आणि त्याकरिता अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं 1.5 वाटी गव्हाचं पीठ अगदी अचूक प्रमाण आहे. या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार होतं. जास्त घट्टसरही नाहीये आणि एकदमच पातळही नाहीये. अगदी व्यवस्थित गुलगुले आपले सोडता येत आहेत बघा या पद्धतीने. आता हे गुलगुले मस्त असे जाळीदार होण्याकरिता अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलाय. सोडा हा एकदम कमी प्रमाणात घाला. जास्त जाळीदार गुलगुलेही तेवढे चविष्ट लागत नाही आणि बरेच जण गुलगुल्यांमध्ये थोडासा बारीक रवा घालतात, तर तो देखील घालण्याची काहीच गरज नाहीये. अगदी छान मस्त असे आपले हे गुलगुले तयार होतात. आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालंय. आता हे जरा वेळ झाकून ठेवूयात, साधारणतः 10 मिनिटे. यामुळे गुळाची टेस्ट गव्हाच्या पिठामध्ये छान उतरते. आता 10 मिनिटानंतर झाकून खोलून बघते, आपलं पीठ या ठिकाणी तयार झालंय. याला मस्त अशी जाळी पडल्यासारखी तुम्हाला दिसत असेल. लगेचच गुलगुले बनवायला घेऊ. आता गुलगुले तळत असतानाची महत्त्वाची टिप्स. हात हा थोड्यासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, यामुळे आपलं गव्हाचं पीठ हाताला चिकटत नाही आणि गुलगुले छान असे गोल गरगरीत सोडता येतात. दुसरी टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे. अगदी कमी नकोय किंवा जास्त नकोय. तेल देखील छान असं तापलेलंच असावं, यामुळे गुलगुले मस्त असे गोल गरगरीत तयार होतात. चपट्या आकाराचे तयार होत नाही. जर तेल थंड राहिलं तर गुलगुले तेल जास्त पितात, सोबतच ते चपटेही होतात, जे दिसायला अजिबात छान दिसत नाहीत. तर त्यामुळे आता पटापट मी हे गुलगुले व्यवस्थित असे सोडून घेते, कारण यामध्ये आपण गूळ वापरला आहे. तर हे गुलगुले फार पटकन तळले जातात, त्यामुळे ते आपल्याला पटकन अलटपलट करावे लागतात.
तर बघा आपले गुलगुले सोडल्यानंतर लगेचच तळून वरती येत आहेत. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल यांना किती मस्त असा गोल गरगरीत आकार आलेला आहे. सोबतच हे तेलावर तरंगतायत यावरूनही लक्षात आलं असेल हे मस्त असे जाळीदार तयार झाले आहेत. आता हे मध्ये मध्ये हलवत राहायचे जेणेकरून एकसारखा रंग येतो. बघा मस्त असे वरून कुरकुरीत तर आतून जाळीदार आपले गुलगुले तयार झाले आहेत. यांनी बघा अजिबात तेल पिलेलं नाहीये. लगेच हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले देखील गुलगुले तळून घेऊयात. हे गुलगुले गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे तुम्ही लहान मुलांना देखील बनवून देऊ शकता. फार आवडीने खातात. बाहेरचे पॅकेटमधील वेफर चिप्स खाऊ घालण्यापेक्षा हे आपले पारंपरिक स्नॅक्सचे पदार्थ त्यांना आवर्जून खाऊ घाला. यामुळे ते नेहमीच सदृढ राहतील. तर तुम्हाला माझ्या या टिप्स कशा वाटल्या, रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. कारण बऱ्याचदा भरपूर लाईक येतात पण त्या प्रमाणामध्ये ना कमेंट्सच येत नाही. तुम्ही जर भरपूर कमेंट्स केल्या तर मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी अजून भरपूर साऱ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल. आपले अजिबात तेलकट न होणारे गोल गरगरीत वरून कुरकुरीत तर आतून मस्त असे जाळीदार गुलगुले या ठिकाणी तयार झाले आहेत. याचसोबत शिरखुर्मा देखील मस्त असा तयार आहे. मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलाय. थंडगार आहे. उन्हाळ्याचा अतिशय पौष्टिक असा हा डेझर्ट तयार झालाय. आईस्क्रीमपेक्षा तर कैक पटीने भारीच लागतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा तयार करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रत्येक सणाची खासियत असणाऱ्या पारंपरिक रेसिपीज पाहण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.